this is not just a ride. This is the test of a 110cc motorbike. So hello guys and welcome back to the channel. आज 2025 मधली पहिली राईड असणार. इचलकरंजी टू पुणे त्यासाठी बाईक रायडिंग करायला लावलं आपण आणि ब्लॉगिंग आपण परत चालू करूया 2025 मध्ये. सो या एक्साइटेड फॉर द जर्नी, होप फॉर द बेस्ट अँड लेट्स गो फॉर द राईड. गोप्रोचा मस्त असा सेटअप आपण लावलेला होता. ह्या जर्नीसाठी मी स्टीलबर्ड कंपनीचं एक नवीन हेल्मेट घेतो होते ज्याचं नाव आहे SP827 विंग. मला एक असं हेल्मेट पाहिलं होतं की जे स्टायलिश असावं आणि ISI सर्टिफाईड असावं, जे की परफेक्ट आहे आणि इंटू बजेट असावं. हा लुक तुम्ही बघू शकताय. इथं शेवटला मम्मी पप्पांना आणि दादाला बाय करून आपण नवीन जर्नीला सुरुवात केलेली आहे. आता 110cc म्हणल्यानंतर तुमच्या आणि माझ्या मनात एकच प्रश्न होता, पुण्यापर्यंत जाईल ना व्यवस्थित? कारण इचलकरंजी टू पुणे किती डिस्टन्स आहे? 250 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि डेली कम्युटिंग बाईकवरनं एवढं लॉंग डिस्टन्स करायचं म्हणजे एक टास्कच आहे. त्याचंच प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि कशी होणार आहे जर्नी, लेट्स फाइंड आउट. पुण्याला जायला आपण दोन पद्धतीने जाऊ शकतो. एक अष्टमार्गे जाऊ शकतो आणि दुसरं इस्लामपूर मार्गे. अष्टमार्गे थोडंसं लांब पडते त्यामुळे इस्लामपूर मार्गे आपण चाललोय. आणि पहिला जो टोल नाका येतो तो किनी टोल नाका येतो, जो की आता तुम्ही बघू शकता. फ्लिपअप हेल्मेट घेतलं त्याच्यासाठी होते कारण स्मॉल ब्रेकसाठी पाणी पिण्यासाठी पूर्ण हेल्मेट काढायला नसायला पाहिजे. पुण्यापर्यंत रोडचं कन्स्ट्रक्शन चालूच आहे, त्याच्यामुळं हायवे आणि त्यानंतर साईडवे हा खेळ कम्प्लिटली चालूच ठेवायला लागतो. पण ओव्हरऑल रोडची कंडिशन आपण बघितली तर ती चांगली आहे. गुड, परफेक्ट फॉर रायडिंग, नो इश्यू. शंभर किलोमीटर रोड राहिले आता आणि आता एक ऑफिशियल पहिला ब्रेक घेतले. वाटलं नव्हतं की एवढं जबरदस्त एक्सपिरियन्स होईल या गाडीवरनं, पण एक नंबर. तिथं वरती गोप्रोचा पहिल्यांदा लेफ्ट हँडला मी सेटअप लावला होता आणि त्यानंतर व्हायब्रेशन आणि हे ते मिळून थोडंसं खाली झालेलं आहे, त्याच्यामुळं राईट हँड साईडला लावला आणि परफेक्ट बसला सेटअप. 150 किलोमीटर झाल्यानंतर मी हा ब्रेक घेतला होता आणि तेव्हा असं वाटलं की 150 किलोमीटर भाई आपण करू शकतो, तर पुढचं पण कोरलं 100 किलोमीटर तर डेफिनेटली करू शकतो. कात्रज बोगद्यानं जाताना हा जो नजारा आहे ते एक नंबर नजारा होता. जबरदस्त एक्सपिरियन्स आला. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की बोगद्यानंतर जे स्मॉल स्पीड ब्रेकर्स आहेत त्याच्यामध्ये गाडी स्लो करायला भरपूर प्रॉब्लेम होते. शेवटी पुण्यापर्यंत पोहोचूपर्यंत ही तर गोष्ट नक्की लक्षात आली की 110cc बाईक इज कॅपेबल इनफ टू डू द लॉंग डिस्टन्स राईड. आणि कोणतर महान व्यक्तीने म्हणलेलं आहे, इट्स नॉट अबाउट द डेस्टिनेशन, इट्स अबाउट द जर्नी. परफेक्ट एक्झाम्पल राईडमध्ये का आलेलं. कारण राईड करताना जी मजा आली, जो एक्सपिरियन्स आला, जे रस्ते होते, जो नजारा होता, तो नादखोळा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे मी तर एकदम जबरदस्त जर्नी एन्जॉय केली. आणि हा व्हिडिओ फर्स्ट टाइम असं व्हॉइस ओव्हर टाईपमध्ये मी करायला लावलोय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नवीन ट्राय आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही तुमच्या कमेंट्स असतील किंवा सजेशन असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.